नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 23 जानेवारी रोजी आहे वसंत पंचमी आणि वसंत पंचमीचा पवित्र आणि अत्यंत शुभ दिवस हा ज्ञान, विद्या आणि बुद्धीची देवता असलेल्या देवी सरस्वतीला समर्पित आहे. आणि आज आपण वसंत पंचमीच्या या मंगल दिवशी देवी सरस्वतीची पूजा का केली जाते आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आईने कोणते प्रभावी उपाय या दिवशी करावेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. वसंत पंचमी हा दिवस बुद्धीचा विकास, शिक्षणातील प्रगती, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी श्रद्धा आणि शुद्ध भावनेने केलेली देवी सरस्वतीची पूजा मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच घडवून आणते. विशेषतः वसंत पंचमीच्या दिवशी आईने मनापासून केलेली उपाय हे मुलांना यशाच्या मार्गावर नेण्यासाठी अधिक शक्तिशाली ठरवतात, असेही म्हटलं जातं. चला तर मग देवी सरस्वतीचा कृपाशीर्वाद कसा मिळवायचा जाणून घेऊया सविस्तरपणे. वसंत पंचमीला वसंत ऋतूची सुरुवात होते आणि हा दिवस बुद्धी, विद्या, कला आणि सर्जनशीलतेचा विकास करण्यासाठी आदर्श दिवस मानला गेलाय. वसंत पंचमी ही माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी कामदेव आणि त्यांची पत्नी रती यांचीही पूजा केली जाते, जेणेकरून गृहस्थ जीवन सुखमय आणि आनंदी राहील. पण मुख्यत्वे हा दिवस देवी सरस्वतीला समर्पित आहे. विशेष म्हणजे या दिवशी लहान मुलांचा अक्षर अभ्यास म्हणजे विद्यारंभाला सुरुवात केली जाते किंवा अक्षरारंभ करून घेतला जातो. असं मानलं जातं की वसंत पंचमीला मुलांच्या जिभेवर मधाने एम, श्रीम किंवा ओम असे अक्षर लिहून दिल्याने त्यांची बुद्धी तीक्ष्ण होते आणि बौद्धिक विकास होतो. तसेच काही ठिकाणी अन्नप्राशन करण्याची परंपरा आहे. तुम्ही जर आपल्या बाळाचा अन्नप्राशन सोहळा ठेवणार असाल तर या दिवशी आवर्जून ठेवावा. आता आईवडिलांनी वसंत पंचमीच्या दिवशी मुलांसाठी आणखी कोणते उपाय करावेत तर मुलांच्या शिक्षणात प्रगती, एकाग्रता आणि यश मिळवण्यासाठी आईने काही प्रभावी उपाय करावेत. नंबर 1. देवी सरस्वतीची पूजा. वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा करावी. मुलांसाठी देवी सरस्वती समोर पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी. मुलांच्या शिक्षणात प्रगतीसाठी मनोभावे प्रार्थना करावी. पूजेच्या वेळी पिवळे वस्त्र परिधान करावे, कारण पिवळा रंग सकारात्मक ऊर्जा आणि ज्ञानाचं प्रतीक आहे. दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे पिवळ्या रंगाचा. या दिवशी देवीला विशेषतः पिवळ्या रंगाची मिठाई, हळद, कुंकू लावलेली फळं अर्पण करावीत आणि घरात पिवळ्या रंगाची सजावट विशेषतः या दिवशी करावी. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांच्या अभ्यासाच्या वह्या, पुस्तकं, पेन किंवा बाकी इन्व्हेस्टमेंट असतील तर देवी समोर ठेवावे, त्यांचे आशीर्वाद घ्यावे आणि त्यानंतर या सर्वांचे पूजन करूनच अभ्यास सुरू करावा. चौथा महत्त्वाचा उपाय म्हणजे देवी सरस्वतीच्या मंत्राचा जप. वसंत पंचमीच्या दिवशी विशेषतः ओम ऐं सरस्वती नमः किंवा ओम ऐं ह्रीं सरस्वती स्वाहा या मंत्राचा 21 वेळा जप मुलांसोबत करावा. यामुळे एकाग्रता वाढते आणि बुद्धी तीक्ष्ण होते. पाचवी महत्त्वाची गोष्ट, मुलांच्या नावाने गरजू व्यक्तींना किंवा विद्यार्थ्यांना पुस्तके, शैक्षणिक साहित्य, कपडे दान करावेत. हे ज्ञान वृद्धीसाठी अत्यंत फलदायी मानले गेले. नंबर 6. नवीन कौशल्य शिकवण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करावं. मुलांना या दिवशी गाणे, चित्रकला, नृत्य किंवा नवीन विषय शिकायला प्रोत्साहित करावं. नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता निर्माण करावी आणि वसंत पंचमीच्या दिवसापासून याला सुरुवात करावी. लहान मुलांसाठी या दिवशी विशेष विधी करावे, ते म्हणजे मुलांना नवीन कपडे घालून चौरंगावर लाल रंगाचे कपडे अंथरावे आणि त्यावर मुलांना बसवावं. चांदीच्या चमच्याने किंवा डाळिंबाच्या काडीने मध लावून मुलांच्या जिभेवर ऐं, श्रीं किंवा ओम आवर्जून लिहावं. त्यानंतर सरस्वती पूजन करावं. तांदळाने भरलेली ताटली घ्यावी आणि मुलांकडून बोटाने एक अक्षर लिहून घ्यावे, म्हणजे अक्षराचा आरंभ या दिवसापासून सुरू करावा. शिवाय रंगाची पाटी आणि पेनाचाही या दिवशी विशेष पूजन करावं. या दिवशी विशेष करून
पेन आणि पुस्तकाला सरस्वती स्वरूप म्हणून पूजलं जातं. याही व्यतिरिक्त उच्च शिक्षणासाठी वसंत पंचमीला आणखी काही उपाय केले जाऊ शकतात. जसे ज्यांना स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणात यश हवे असेल त्यांनी मुलांच्या हातून ब्राह्मणांना वेदशास्त्राचे दान करावे. तर सहामुखी रुद्राक्ष धारण करणंही या दिवशी फायद्याचं ठरू शकतं. मात्र यासाठी तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्यावा आणि सहामुखी रुद्राक्ष हे तज्ञांच्या सहाय्याने नक्की धारण करावे. या सर्व उपायांनी मुलांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा नक्कीच येईल. याशिवाय बुद्धीची वृद्धी होईल. शिक्षणाच्या मार्गावर यशस्वी वाटचाल होण्यासही मदत मिळेल. तर मंडळी, वसंत पंचमी हा फक्त उत्सव नाही तर ज्ञानाची सुरुवात आणि नव्या सुरुवातीचा दिवस मानला गेलाय. देवी सरस्वतीचे आशीर्वाद घेऊन आपण आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्य नक्कीच देऊ शकतो. धन्यवाद.